पोस्टमन या चित्रपटात मी विश्वनाथ ही भूमिका करतो. वेगवेगळ्या 3 गोष्टींचं एकत्रीकरण असलेली ही फिल्म गजेंद्र राहिरे यांचीच कथा, संवाद आणि त्यांचं दिग्दर्शन. अतिशय वेगळ्या पद्धतीने सिनेमा करण्याकरता गजेंद्र काय प्रसिद्ध आहे आणि याही सिनेमाच्या बाबतीत त्यांनी अतिशय वेगळेपणा ठेवला आहे. एका पोस्टमनचा ज्या काही व्यक्तींशी संबंध येतो त्यांच्या आयुष्यातल्या घटना आणि त्या पोस्टमनशी त्याच्याशी असलेला संबंध असाही आहे. याच्यातली माझी जी गोष्ट आहे ती एका नायिकेची आणि तिच्या एका शहरात राहणाऱ्या तिच्या प्रियकराची गोष्ट आहे. दोघांचं एकमेकांवरती निरातिशय प्रेम आहे. एका फॅक्टरीमध्ये काम करणारा तिचा प्रियकर आहे म्हणजे विश्वनाथ, जोही तिच्या अकंठ प्रेमात बुडालेला आहे. तिला त्याच्याबद्दल खूप प्रेम वाटतं आहे, त्याच्याबरोबर तिला राहावंसं वाटतं आहे. तोही तिला सांगतो की मी तुला तिकडे घेऊन जाईन, पण आता माझीच परिस्थिती अत्यंत बेताची आहे, मला पैसे साठवायचे आहेत आणि एक वेळ येईल जेव्हा मी तुला तिकडे घेऊन जाईन. आणि तीही आतुरतेने त्या संधीची, त्या गोष्टीची, त्या क्षणाची वाट बघते. मला असं वाटतं की या दोघांमधल्या एका अतिशय छान अशा तो अतिशय भरभक्कमपणे एक मर्दानी प्रेम करणारा पुरुष आणि ती अत्यंत हळूवारपणे त्याच्यावर प्रेम करणारी एक कोठेवाडी, अशा या दोघांमधल्या प्रेमाची गोष्ट आहे. प्रेमाची त्या पिक्चरमधली 3 कथांमधली एक कथा आहे. राधिका आपटेबरोबर मी पहिल्यांदा काम करतो. पुण्यात असल्यापासून मी तिला ओळखत होतो. तिची काही कामं नाटकांमध्ये पाहिली होती, काही फिल्म्स तिथे पाहिल्या होत्या, पण प्रत्यक्ष काम करण्याचा अनुभव कधी नव्हता. या फिल्ममध्ये पहिल्यांदा काम करतो आहे. अतिशय मेहनती, अतिशय प्रामाणिक, पूर्ण डिवोशनली स्वतःचं कॅरेक्टरचा अभ्यास करून त्याच्यामध्ये काम करणारी अशी ॲक्ट्रेस आहे. एका चांगल्या सहकलाकाराबरोबर काम केल्याचं अनुभव नक्कीच आहे. ओव्हरऑल या फिल्मची टीम पण खूप चांगली आहे. गिरीश कुलकर्णी आहे, दिलीप पवारकर आहे, किशोर कदम आहे. त्यामुळे गजेंद्रचं जे फोटे आहे त्याचं कास्टिंग काम चांगलं असतं, तसंच याही सिनेमाच्या बाबतीत त्याचं कास्टिंग चांगलं आहे. आणि मला खात्री आहे की त्याच्या इतर सिनेमांप्रमाणेच याही सिनेमाचं वेगळेपण त्याच्या रिलीजनंतर किंवा त्याच्या प्रदर्शनानंतर सिद्ध होईल आणि लोकांचा त्याला चांगला प्रतिसाद लाभेल.